महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी गडमुडशिंगीमध्ये सभा घेण्यात आली। या सभेत बोलताना आमदार सतेज पाटील यांनी आयात नेत्यांवर निवडणूक लढवणारा भाजप 400 नाही तर स्वतःच्या जीवावर 200 जागासुद्धा पार करू शकत नाही असा विश्वास व्यक्त केला। देशाचे पंतप्रधान उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला आले तर नवल वाटू नये असा टोला त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला। भाजपनं ज्या माणसासाठी माझं 20 वर्षांचं राजकीय आयुष्य पणाला लावलं तो माणूस माझा झाला नाही, तो तुमचा काय होणार, अशा शब्दात आमदार सतेज पाटील यांनी खासदार संजय मंडलिक यांच्यावर टीका केली। या बंटी पाटलानं कसली काळजी केली नाही। या बंटी पाटलानं मे मध्ये निर्णय घेतला, आमचं ठरलंय म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेतला। मी कुठल्याही स्टेजवर गेलो नव्हतो, स्टेजच्या खाली जाऊन या ठिकाणी या जिल्ह्यातल्या सामान्य माणसानं तुम्हाला 2,70,000 निवडून दिलं। आता हीच जनता उद्याच्या भविष्यकाळात 5 लाख मतानं शाहू महाराजांना निवडून देणार, हे मी 100% या ठिकाणी सांगतो। कारण की जे लोक फसवतात, ज्यांनी उद्धव ठाकरे साहेबांना फसवलं, ज्यांनी आम्हाला फसवलं, आज तेच प्रत्येक भाषणामध्ये विचारतायत की आम्ही कुठं पायरी चढलो होतो का। अजिंक्य ताराचं नाव दररोज ते घेत होते। शशिकांत को तिथे आहेत, मला वाटते रात्री 11 वाजता 12 वाजता सुद्धा मी नसलो तरी अजिंक्य तारात ते येऊन जात होते का नव्हते? म्हणजे दररोज रात्री अजिंक्य तारात आल्याशिवाय घरला जात नव्हते। एवढं काम मी त्या ठिकाणी केलं। काय कमी केलं हो तुमच्यासाठी? या बंटी पाटलानं स्वतःची राजकीय सगळं पणाला त्या ठिकाणी लावलं। मे महिन्यामध्ये मला कालच्या सभेत बोलायचं होतं, वेळ नव्हता। मे महिन्यामध्ये या निवडणुका मुळीक साहेब झाल्या, ऑक्टोबर मध्ये विधानसभेच्या निवडणुका होत्या, ऑक्टोबर मध्ये उद्या माझ्या पक्षाने सांगितलं असतं मे महिन्यामध्ये तू काहीतरी वेगळा वागलायस, आम्ही काय करायचं? माझं अख्खं आयुष्य मी पणाला त्या ठिकाणी लावलं होतं, माझं करिअर पणाला लावलं। 20 वर्षाचं माझं राजकारण हे डाव त्या ठिकाणी टाकला होता, त्याची तुम्हाला अजिबात काळजी नाही। हा माणूस जर माझा विचार करत नसेल तर तुमचा काय विचार करणार, हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे। मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी RSSनं मुस्लिम मराठा, दलित मराठा, OBC मराठा अशी भांडणं लावण्याचा सागर यांनी केलेल्या वक्तव्याचाही मुळीक यांनी कडक शब्दात समाचार घेतला। कालच माझ्याविषयी एक कोल्हापूरचे आमदार क्षीरसागर यांनी माझ्या एक पोस्ट सोडलेली आहे। अहो गेले 40 वर्ष ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 50% मराठा समाज आहे, लक्षात घ्या। या समाजाच्या अस्तित्वासाठी आम्ही अनेक मोर्चे काढले, बंटी साहेबांच्या सरकारवर काढले, तसे भाजप शिवसेनेवर काढले। चांगल्या कामासाठी समाजासाठी मी कुणाची बुलायजा केली नाही, पण कुणाच्या दारात 40 वर्षामध्ये मत द्या म्हणून आलो का? लक्षात घ्या, कधी आलो का? कधी आलो का नाही सांगा मला। मग आज मी तर का आलो एवढं लक्षात घ्या। त्या क्षीरसागर यांनी सांगितलं की वसंत मुळकाने सकल मराठा समाज काँग्रेसच्या दावणीला बांधलेला आहे। याचं उत्तर द्यायला मी आलेलो आहे, लक्षात घ्या। छत्रपती शिवाजी महाराजांची जी बदनामी करणारे सगळे हरामखोर ह्या भाजपच्या पदाधिकारी आहेत, हिची जाणीव आता मराठ्यांनी ठेवली पाहिजे। म्हणून मी आता जाहीररित्या भाषण करायला आलो, लक्षात घ्या। म्हणून सांगू इच्छितो की ही सारथी संस्थेचं जे आता इमारत व्हायला आहे, ही 5 एकराची जागा बंटी पाटील साहेबांच्यामुळे स्वतः आमच्याबरोबर येऊन दिलेली आहे। आणि तिथं आता 1000 मुलांचं, 500 मुलं आणि 500 मुलींचं वसतिगृह 168 कोटी यांच्या पुढाकारानं व्हायला आहे। पण म्हणजे आम्ही कुणाला बोललो होतो काय? पण आता सांगायला लागेल आम्हाला। म्हणून मी कुठल्या दावणीला बांधणारा माणूस नाही आहे, मला माझ्या समाजाची तीव्रता आहे। अमर समर्थ यांनी मोदींनी फक्त उद्योगपतींचा विचार केला असून देशात जातीय तेढ आणि धार्मिक कलह निर्माण केल्याचा आरोप केला। मागच्या वेळी संजय मंडलिक यांना खासदारकी फुकट मिळाली, त्यांनी विश्वासघात करून आमच्या पाठीत खंजीर खुपसला। स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांनी कालवा आणला, तुम्ही गादीवर बोलून कशाला कालवा करताय, अशा शब्दात त्यांनी टीका केली। सुनील मोदी यांनी आपल्या भाषणात ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांचा बदला घेण्याची वेळ आली असल्याचे सांगितलं। मोदी शहा हे फसवे आहेत। 2014 पासून त्यांनी कोणती आश्वासनं पाळली याचा विचार करा आणि मतदान करा असं आवाहन त्यांनी केलं।
पोपट दांगट यांनी श्रीमंत शाहू महाराजांचं कार्य सांगायची गरज नाही असं नमूद करत महाराष्ट्रद्रोही भाजपला देशातून हद्दपार करा असं आवाहन केलं. वंचित बहुजन आघाडीचे भीमराव गोंधळी यांनी कुठं गेले 15 लाख, कुठं गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा समुद्रातील पुतळा, कुठं गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक, दरवर्षी 2 कोटी रोजगाराचं काय झालं, हमीभावाचं काय झालं असे प्रश्न उपस्थित करत थापा मारणारं सरकार हद्दपार करूया असं आवाहन केलं. राजू वळवडे यांनी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना सर्वाधिक मतांनी निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला. सचिन पाटील यांनी उपकाराची जाण नसणाऱ्या खासदाराला माजी खासदार करूया असं आवाहन करत संजय मंडलिकांनी गडमुडशिंगीमध्ये त्यांच्या निधीतील फक्त 5 कामं दाखवावीत असं जाहीर आव्हान त्यांना दिलं. युवासेनेचे हर्षल सुर्वे यांनी मागच्या वेळी चुकीच्या उमेदवाराला निवडून द्यायला जीवाचं रान केलं. ज्याच्याकडं विकासाचे मुद्दे नाहीत, दूरदृष्टी नाही, त्याला निवडून दिलं. हे आपलं दुर्दैव होतं. ते मागच्या वेळचे उपकार विसरले आहेत. त्यामुळं फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घेऊन मतं मागण्याचा त्यांना अधिकार नाही असं सांगितलं. या सभेदरम्यान प्रचारासाठी वापरलेले लूप वॉकर सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. या लूप वॉकरवर काँग्रेस पक्षाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्दे मांडण्यात आले होते. आमदार सतेज पाटील यांनी प्रचारासाठी वापरलेल्या या अभिनव संकल्पनेची सभेच्या ठिकाणी चर्चा सुरू होती. या सभेला गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, चिंचवडच्या सरपंच श्रद्धा पोतदार, वसगडेच्या सरपंच वर्षा बागडी, माजी जिल्हा परिषद सदस्य शुभांगी पाटील, माजी सरपंच डॉक्टर अशोक पाटील, माजी पंचायत समिती सदस्य सचिन पाटील, माजी पंचायत समिती सभापती प्रदीप झांबरे, संजय पाटील, रावसाहेब पाटील, राजू यादव, आनंदा बनकर, विनोद सोनुले, पांडुरंग पाटील, रणजित कुसाळे, सुदर्शन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब माळी, सुकुमार देशमुख, माजी सरपंच बागल कांबळे, संभाजी दांगट, कुणाल दांगट, संदीप गौड यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.